शिवसेनेच्या फुटीर 6 खासदारांमध्ये सर्वात चर्चेत असणारं नाव अर्थात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. निंबाळकरांनी ठाकरेंची साथ सोडल्याची बातमी अनेकांसाठी धक्कादायक आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकरांच्या बंडाची कारणं शोधण्याचा प्रयत्न झी 24 तासने केला. नेमकी ही कारणं काय आहेत जाणून घेऊया एका खास रिपोर्टमधून. ठाकरेंचे खंदे समर्थक, कडवट शिवसैनिक, ठाकरेंच्या शिवसेनेचे सुपर ऍक्टिव्ह खासदार अशी ओळख असलेले ओमराजे निंबाळकर. 2022 मध्ये अनेकांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंचा हात धरला, पण त्या पडझडीतही ठाकरेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेल्या ओमराजे निंबाळकरांनी यावेळी मात्र अचानक ठाकरेंची साथ सोडल्यानं अनेकांना धक्का बसलाय. विशेष म्हणजे मंगळवारी ऑपरेशन टायगर मध्ये नाव येत असतानाही ओमराजे हे सगळं नाकारताना दिसले. 19ला तुम्ही कुणाच्या वर्धापन दिनाला जाणार एवढं तर क्लिअर करा प्लीज. अरे काय चर्चा करायची आवश्यकता, पण तुम्ही 2 दिवस गायब आहात, याच्यावर खूप चर्चा सुरू आहे. याच्यावर सगळी चर्चा सुरू आहे. ऑनलाईन होतो उपस्थित बैठक. पण काय तुमचं उद्धव साहेबांशी काय बोलणं झालं? झालं ना. पण सगळ्या खासदारापैकी तुम्हाला एका वेगळ्या धर्तीवर मोजतायत लोक. तुमचा फॅन फॉलोइंग खूप आहे, त्यामुळे तुम्ही कुठे जाणार तुमच्या निर्णयाकडे खूप वेगळ्या दिसते. 6 महिन्यापासून चालू आहे ते, त्याच्याबद्दल मला तुम्ही 19 आज नको, आता नको प्लीज. मुळात मंगळवारी ओमराजे तब्बल काही महिन्यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले होते, पण त्याच दिवशी ओमराजेंच्या बंडाच्या प्लॅनिंगलाही सुरुवात झाल्याचं समोर आलं. ओमराजे रात्री 1 वाजता खासगी विमानानं पुण्याहून दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खासदारांना दिल्लीला नेण्यासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावे 2 खासगी विमानं पुणे विमानतळावर उभी होती. सुरुवातीला दुपारी 3 वाजता दिल्लीला निघण्याची योजना आखली होती. नंतर संध्याकाळी 5 वाजता निघण्याची वेळ ठरली असं सूत्रांकडून कळतंय. वेळ बदलून पुन्हा रात्री 9 वाजताची वेळ ठरल्याचंही कळालं. तानाजी सावंत, जयराजे निंबाळकर हे ओमराजेंसोबत निघाल्याचं सूत्रांनी सांगितलं. अखेरीस फुटीर खासदार रात्री 1 वाजता दिल्लीसाठी रवाना झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. दिल्लीत वेगळ्या गटाची स्थापना होण्यासाठी पूर्ण प्रक्रिया पार पडणं गरजेचं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून याविषयीची कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याचं दिसलं. टायगर जसं तुम्ही ऐकताय तसं मी ऐकत होतो. तुम्ही पक्षातील एक वरिष्ठ नेते आहात, तुमच्यावर एक मोठी जबाबदारी नेहमी दिलेली आहे. तर यावेळेस ओमराजेंना तुम्ही पुण्याहून दिल्लीला आणि दिल्लीहून परत पुण्याला आणणं ही जबाबदारी तुमची होती. नाही, आता हे तुम्ही सांगताय हे तुमच्याच माध्यमातून मला कळत आहे. मी तुम्ही ऑपरेशन टायगरचा तुम्ही आम्हाला विचारताय त्या पद्धतीनं मीही मीडियावरनं बघतो की ऑपरेशन टायगर काहीतरी सुरू झालंय. काही म्हणतात सुरू झालं नाही, काही म्हणतात सुरू झालं. जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढंच मलाही माहिती आहे. खरं तर ओमराजे ठाकरेंवर का नाराज झाले, त्यांची नाराजी ठाकरेंवर आहे की राजकीय दबावामुळे ओमराजेंनी बंड केलं, याविषयी तर्कवितर्क आहेत. पण त्यातही भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वाढत्या प्रस्तावाला रोखण्यासाठी ओमराजे शिवसेनेसोबत गेल्याची चर्चा आहे. राजकीय भवितव्य, वाढता राजकीय दबाव आणि मतदारसंघात होणाऱ्या विकासात्मक कामांसाठी सत्तेत असण्याची गरज या प्रमुख कारणांमुळे उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. आगामी स्थानिक निवडणुका आणि राजकीय समीकरणांचा विचार करता सत्तेतील शिवसेना पक्षात प्रवेश करणं त्यांच्या राजकीय हिताचं असल्याचं त्यांना वाटलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओमराजे यांचे वडील पवनराजेंच्या हत्येच्या प्रकरणाशी संबंधित आणि इतर राजकीय दबावामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. खासदारांवरती दबाव कशा प्रकारे येतात? आता ओमराजे निंबाळकर आहेत. ओमराजे निंबाळकर त्यांचं नाव त्या यादीमध्ये मी वाचलं, आपण दिलेल्या यादीमध्ये. 20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या झाली. 20 वर्षापूर्वी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि 20 वर्ष तो खटला सुरू आहे. काल निकाल होता. काल निकालाचा दिवस ठरला, जजमेंट डे मुंबई हायकोर्टात. आता आमच्यापर्यंत अशी माहिती आली की पवनराजे निंबाळकरांवरती दबाव असा आहे, आपलं ओमराजेवरती, तुमच्या बाजूनं निकाल हवा असेल तर आमच्या गटामध्ये सांगा, आम्ही तुम्हाला हवा तसा निकाल देतो. राजकीय भविष्याचा विचार न करता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या खासदारांनी निर्णय घेतलाय. याची दुसरी काही सबळ कारणं अशी आहेत. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर तब्बल 3,29,000 मतांनी विजयी झाले. एवढं मोठं मताधिक्य या निवडणुकीमध्ये मिळवणं ही साधी गोष्ट नव्हती. याचाच अर्थ असा की तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना राणा जगजितसिंह पाटील या उमेदवार असताना आणि महायुतीने प्रचंड ताकद लावलेली असताना, स्वतः अजित पवार यांनी लक्ष घातलेलं असताना धाराशिवच्या जनतेने
ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला ते केवळ ठाकरेंच्या उमेदवारामुळे होतं. ओमराजे निंबाळकर हे असा निर्णय घेतील असं पक्षातील नेत्यांनाही वाटत नव्हतं. त्यामुळे फुटीर खासदारांमध्ये ओमराजेंचं नाव आल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली आहे. ओमराजेंच्या एका महत्वाच्या केसचा निकाल आहे. निकाल 20 तारखेला येणार आहे. निकालावर का बरं हे सगळं अवलंबून असावं? निकालामध्ये असा काही शब्द दिलाय का? कदाचित निकालामध्ये अशी काही आश्वस्तता आहे का की आम्ही तुमचा पारंपरिक राजकीय विरोधक, तुमची कायमची डोकेदुखी संपवून टाकू, तुम्हाला तुमचा राजरस्ता मोकळा असेल, असा काही शब्द मिळालेला आहे का? ओमराजेंच्या या बंडानं त्यांच्या मतदारसंघातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. असे अनेक धक्के आम्ही सहन केले, अनेक धक्के पोचवले, परंतु असा जर धक्का जर लागत असेल तर त्यांना भविष्यात अजिबात राजकीय स्वार्थ कुठलाही आम्ही साधू देणार नाही किंवा त्यांना भविष्यात कधीही त्या पलटी मारल्याचा कधीही फायदा होणार नाही. वेळ निघून गेलेली आहे. जर तुम्ही वापस या दादा, अजून तुमच्या मनात जर विचार असेल नाही करा तुम्ही या. तुम्हाला 2दा लोकसभेत पाठवले आणि ही गोष्ट सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला धाराशिवमध्ये फिरू देणं जाणार नाही. ही ग्वाही तुम्हाला मी आज प्रसारमाध्यमासमोर देत आहे. पक्षाच्या बैठकींमध्ये अनुपस्थिती, विधान परिषद निवडणुकीतील मर्यादित सहभाग आणि राजकीय घडामोडींवर कायम मौन या सगळ्यामुळे ओमराजेंची नाराजी स्पष्टपणे जाणवत होती. त्यामुळेच खासदार ओमराजे निंबाळकर शांत का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आज या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. त्यामुळे आता ओमराजेंच्या बंडाचे त्यांच्या मतदारसंघात काय पडसाद उमटतात, ओमराजेंमुळे जिल्ह्यातील राजकारणात काय बदल होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील यांनी चक्क उद्धव ठाकरेंना चेक